पुणे हिट अँड रन प्रकरणी सुनावणी सुरू झाली. विशाल अग्रवाल विरोधात सुनावणी सुरू झालेली आहे. पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू. सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवालची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. विशाल अग्रवालने विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली, गाडीचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं, मग गाडी रस्त्यावर आलीच कशी, असाही सवाल या दरम्यान आता उपस्थित केला जातो. याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चंद्रशेखर, पुणे हिट अँड रन प्रकरणी आता सुनावणी सुरू झाली आहे. विशाल अग्रवाल यांच्या विरोधात सुनावणी सुरू आहे. काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स आहेत? कारण खरं तर काही वेळापूर्वीच विशाल अग्रवाल याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि खरं तर न्यायालयासमोर ही सगळी सुनावणी सुरू आहे. विशाल अग्रवालाच्या अल्पवयीन मुलाने गाडी चालवून दोघा निष्पापांचा बळी घेतला होता आणि त्याच दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक करून त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेला आहे. पोलिसांनी खरं तर त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे. खरं तर आता बचाव पक्षाकडून न्यायालयासमोर याबाबतची त्यांचं म्हणणं न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानंतर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून झाल्यानंतर न्यायालय जे आहेत यावरती सुनावणी देणार आहे. खरं तर विशाल अग्रवाल याला किती दिवसाची पोलीस कोठडी भेटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा जो आहे तो रविवारी पहाटे पुण्यातील कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर परिसरामध्ये धुमाकूळ घालत दोघा निष्पापांचा जीव घेतला होता. याच संदर्भामध्ये राज्यात सध्या संतापाची लाट सुद्धा उसळलेली आहे. विशाल अग्रवाल याचा मुलगा जो आहे तो सध्या पुणे बाल न्यायालयाच्या समोर आहे. त्याची सुद्धा सुनावणी 4:30 वाजता होणार आहे. खरं तर मायनर आणि इतर याच्यामध्ये अशा 2 वेगळ्या भागामध्ये त्याची सुनावणी जी आहे ती पुणे न्यायमंडळामध्ये होणार आहे आणि विशाल अग्रवालची जी सुनावणी आहे ती पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सध्या करण सुरू आहे. नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.